हाय फ्रेंड्स, आज आम्ही सर्व फिरायला चाललो आहे. देहू, आळंदी, पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट. आता प्रथम आम्ही आळंदीला जाणार. थोड्या वेळाने आता गुलाबी साडी पडणार आहे. आता आम्ही पनवेल सोडले. आता आम्ही तळेगावच्या टोल नाक्यावरती आलोय, एक्सप्रेस हायवेच्या. आता आम्ही चाललोय. ती गाडी आहे साई गणेश ट्रॅव्हल्स यांची गाडी आहे आणि आमची गाडीचं सारथी आहेत विनीत भाई. आता आम्ही देहू रोडला आलोय. देहू रोडला टर्न मारलाय. रावेत वरून लेफ्ट घेतलाय. तुम्ही पाहू शकता वातावरण एकदम मस्त आहे बाहेर. काल पनवेलला खूप गरम होतं वातावरण, टेम्परेचर जास्त होतं, पण इथं टेम्परेचर चांगलं आहे, काही त्रास वाटत नाहीये. आजची तारीख आहे 18/5/2024 आणि आता वेळ झालाय 8 वाजलेत. आता आम्ही आलोय जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मुख्य मंदिर 14 टाळकरी प्रवेशद्वार, श्री क्षेत्र देहूगाव. मधुरा आणि आई आहे सोबत, माझ्यासोबत. बाकी आमचे सगळे जे आता आम्ही आहोत तिथे पुढे गेलेले आहेत. तुम्ही पाहू शकता ह्या पूर्ण खांब्यावरती 14 टाळकरी आहेत. हा चप्पल स्टँड आहे इथला. आता आम्ही मंदिरामध्ये प्रवेश करतोय. मधुरा, दादा आहे माझा. दादा पार्थ. श्री हरिहरेश्वर मंदिर आहे. ते मंदिरामध्ये जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी दिलेला अभंग तुम्ही पाहू शकता. तुम्ही विश्वासनाथ विनयकाम्यानाथ. भाऊजी, जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज हे शिळा मंदिर आहे. आणि आता आमचा हा ग्रुप फोटो चालू आहे सगळा. ते बघ कसे आले, ते बघ लाईनीत आले सगळे. कोण मिसिंग आहे?
हा इंद्रायणी नदीचा काठ आहे. समोर तुम्ही पाहू शकता जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान सदेह वैकुंठ गमन स्थान गोपाळपुरा. हा सरळ रस्ता गाथा मंदिरकडे जातो आणि ज्यांना आळंदीला जायचं असेल तर पुढे गेल्यानंतर चौक आहे, तिथून राईट मारला का असा तो आळंदीला जातो. ही PMPL ची बस आली आळंदीवरून. ये नांदूर की रिक्षा म्हणतात. अशा प्रकारे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज वैकुंठ गमन स्थान आम्ही दर्शन घेऊन झालं आमचं. आता मी गाथा मंदिर दर्शन घ्यायला चाललो. गाथा मंदिर तुम्ही पाहू शकता समोर जे बघताय ते गाथा मंदिर आहे. विनीत बास हा उतरतो आम्ही इथे, गाडी फिरून थांब इकडे पुढे. गाथा मंदिर आहे. नको आहे घरामध्ये कुठे. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचं गाथा मंदिर. आणि नाही आतमध्ये सगळ्या छापून ठेवल्या. तिथे बघितलं का तुम्ही हस्तलिखित होतं? हो बघितलं. फोटो काढ.